Good morning, all of you. Myself, Dr. Amol Diada, Led Pushpali Patil Art and Science College, Visu, Assistant Professor and Head of the Department of Microbiology. Now, today we are discuss and started the BSc final year semester 5th paper Environmental Microbiology and Bioinstrumentation. In this particular paper, now today we are discuss the first unit and started the first unit Microbial Association. तर आज आपल्याला युनिट नंबर फर्स्ट स्टार्ट करायचा आहे मायक्रोबियल असोसिएशन. Microbial means the number of microorganisms and association means two or more microorganisms enclose to each other and their interactions. Microbial association, what is the importance? What is meant by microbial association? Why need the microbial association? What are the different applications of microbial association in the environment? Why discuss the microbial association? The all question answer is nothing but your microbial association. Now start the definition of microbial association. In this environment, the number of different kinds of microorganisms present in the different types of habitats. The number of different characteristics of number of different microorganisms. Microbial association is nothing but the simply as a two or more microorganisms enclose to each other and their interaction is nothing but the simply as your microbial association. No doubt the number of different kinds of microorganisms in the same environment present, the reaction also different. For example, such as the two or more different microorganisms in the same environment present, but they all are different kinds of microorganisms but present in same environment, but also obtain the number of different reactions. Some microorganisms, some different kind of microorganisms present in the same environment, the reaction is positive, is nothing but the positive association. Okay, means for example such as simply as दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गनिझम जेव्हा एकाच इन्व्हायरमेंटमध्ये एकत्र येत असतील व ते दोघेही एकमेकाला ते दोन्ही मायक्रोऑर्गनिझम एकमेकाला फायदेशीर असतील तर त्याला आपण म्हणणार आहे बेनिफिशियल और पॉजिटिव association.
महत्त्वाचं मायक्रोबियल असोसिएशन हे 3 प्रकारचं आहे. एक म्हणजे पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन, दुसरं आहे निगेटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन आणि तिसरं जे मायक्रोबियल असोसिएशन आहे त्याला आपण न्यूट्रल मायक्रोबियल असोसिएशन असं म्हणत असतो. मग इन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोबियल असोसिएशनचं काय महत्त्व आहे, त्याचे प्रकार किती आहेत, त्याचे फायदे किती आहेत, हे आपल्याला या मायक्रोबियल असोसिएशनमध्ये बघायचे. निश्चितच मायक्रोबियल असोसिएशन, मायक्रोबियल मीन्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम जेव्हा एकत्र येतात तेव्हा वेगवेगळ्या रिॲक्शन ते दाखवत असतात. जर 2 मायक्रोऑर्गॅनिझम एकत्र येत असतील, एकमेकाला ते फायदेशीर असतील, तर अशा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असं म्हणत असतो. दुसरा जो प्रकार आहे मायक्रोबियल असोसिएशनमधला तो निगेटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असा आहे. निगेटिव्ह मायक्रोबियल असोसिएशनमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम एकाच वातावरणामध्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकाला निगेटिव्ह भूमिकेमध्ये नुकसान हे पोहोचवत असतात किंवा हानिकारक असतात. अशा मायक्रोबियल असोसिएशनला आपण निगेटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असं म्हणत असतो. तिसरा आणि महत्त्वाचा जो प्रकार आहे तो मायक्रोबियल असोसिएशनचा प्रकार म्हणजे न्यूट्रलिझम मायक्रोबियल असोसिएशन किंवा न्यूट्रल मायक्रोबियल असोसिएशन. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम एकाच वातावरणामध्ये एकत्र येतील, परंतु ते दोघेही एकमेकाला फायदेशीर नसतील किंवा नुकसानकारक सुद्धा नसतील, अशा मायक्रोबियल असोसिएशनला आपण निगेटिव्ह मायक्रोबियल असोसिएशन असे म्हणत असतो. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की खरंच या मायक्रोबियल असोसिएशनचा स्टडी करणे इन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजीमध्ये एवढे आवश्यक आहे का? आपण बघत होतो मायक्रोबियल असोसिएशन. अशा प्रकारे तिन्ही महत्त्वाचे जे मायक्रोबायोलॉजी मध्ये मायक्रोबियल असोसिएशन असतात ते आपण पाहिलेले आहेत. पॉझिटिव्ह असोसिएशन, निगेटिव्ह असोसिएशन आणि न्यूट्रल असोसिएशन. पॉझिटिव्ह असोसिएशन मध्ये सुद्धा काही सब टाइप्स आहेत. त्याचा सुद्धा आज आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये इंट्रोडक्टरी पार्टमध्ये त्याचं इंट्रोडक्शन बघायचं आहे. पॉझिटिव्ह और बेनिफिशियल असोसिएशन अशी मायक्रो ऑर्गॅनिझम, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अशी मायक्रो ऑर्गॅनिझम एकत्र येतात, एकमेकाला फायदेशीर आहे, नुकसान करत नाही आणि वातावरणामध्ये त्याचं अनन्यसाधारण असं इम्पॉर्टन्स आहे. त्याला आपण पॉझिटिव्ह असोसिएशन. त्याचे उपप्रकार जे सब टाइप्स आहेत त्याच्यामध्ये आपण 3 वेगवेगळे
सब टाइप्स त्याचे बघणार आहे. पहिला प्रकार जो आहे त्याला आपण म्हणणार आहे सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम. सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम. दुसरा जो प्रकार आहे त्याचा पॉझिटिव्ह असोसिएशनचा, त्याचं नाव आहे सिनर्गिझम. सिनर्गिझम. आणि तिसरा पॉझिटिव्ह असोसिएशनचा जे सब टाइप्स आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉमेन्सॅलिझम. पॉझिटिव्ह असोसिएशन, नेगेटिव्ह असोसिएशन और न्यूट्रल असोसिएशन. Why need the study of the all association? What are the importance? How to benefit from environment? The number of benefits of microbial association. For example, such as the simply as a degradation process. A thousand of ton waste deposit on the surface of soil. Without microbial interactions or without microbial association cannot possible the degradation. Okay, simply as means no doubt microorganism benefits, but also the two or more microorganisms in the same environment, which type of reaction carried out in that particular environment depend on the which type of associations. Positive association, they all are benefit to each other, simply as negative association, they all microorganism opposite direction reaction in the same environment, or simply as a neutral association, the neutral reaction. But the all microbial association, one of the most important beneficial role to maintain the environmental conditions, or simply as an environment. So now today we have discussed positive association, two or more microorganisms enclose to each other in the same environment, beneficial role, both are beneficial role to each other. Such type of association is nothing but the positive association. There are three different types of positive association, subtypes. First one is the symbiosis or mutualism, second one is the synergism, and third one is the commensalism. Symbiosis, first subtypes of positive association is nothing but the symbiosis. Okay, see. Symbiosis. पहिला जो प्रकार आहे पॉझिटिव्ह असोसिएशनचा सब टाइपचा, तो आहे सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम. सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिझम एकत्र येतील एकाच वातावरणामध्ये. ते दोघीला सुद्धा एकमेकाला ते फायदेशीर राहतील, अशाला आपण सिम्पली ॲज म्हणत असतो सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम, पॉझिटिव्ह असोसिएशन. याचे खूप सारे वेगवेगळे उदाहरणं आपल्याला वातावरणामध्ये पाहायला मिळतात. जर पॉझिटिव्ह मायक्रोबियल असोसिएशनमध्ये सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम असोसिएशन वातावरणामध्ये तयार झालं नाही किंवा ती प्रोसेस कॅरीड आउट नाही झाली तर काय होऊ शकते, किंवा सिम्पली ॲज सिम्बायोसिस और म्युच्युअलिझमचे बेनिफिट्स काय आहे.
सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम म्हणजे काय आहे, त्याचे कोणकोणते उदाहरणं आपण पाहू शकतो वातावरणामध्ये आणि त्याचं महत्त्व काय आहे. तर या सर्व बाबींचा तपशील आपण म्युच्युअलिझम पॉझिटिव्ह असोसिएशनमध्ये बघणार आहे. त्याचं महत्त्वाचं एक एक्झाम्पल जे आहे सिम्बायोसिस और म्युच्युअलिझमचं, ते म्हणजे ऑक्सिडेशन बॉन्ड. ऑक्सिडेशन बॉन्ड, एका ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये अल्गी आणि बॅक्टेरिया एकत्र राहतात. आता ऑक्सिडेशन बॉन्ड किंवा एखाद्या बॉन्डमध्ये ते सर्वाईव्ह राहत असताना अल्गी फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा प्रोड्यूस करत असतो. मग त्याच वेळेमध्ये पाण्यामध्ये बॅक्टेरिया जो राहतो तो त्याला सर्वाईव्ह राहण्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. तेव्हा तो बॅक्टेरिया त्या ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये अल्गीने प्रोड्यूस केलेला ऑक्सिजन फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये तो स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी बॅक्टेरिया अल्गीने प्रोड्यूस केलेला ऑक्सिजन हा सर्वाईव्ह राहण्यासाठी घेत असतो. ऑक्सिजन त्याने ट्रॅप केल्यानंतर बॅक्टेरिया त्या ठिकाणी सर्वाईव्ह राहणार आणि बॅक्टेरिया सर्वाईव्ह राहिल्यानंतर त्या ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर डिग्रेडेशनसाठी पडलेलं असते ते ऑक्सिडेशन बॉन्डमधलं ऑर्गॅनिक मॅटर डिग्रेडेट करण्याचं काम बॅक्टेरिया करत असतो. अल्गीने फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेच्या वेळेस ऑक्सिजन प्रोड्यूस केला. ऑक्सिजन प्रोड्यूस केल्यानंतर बॅक्टेरिया जो आहे तो ऑक्सिजन तो स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी ॲब्झॉर्ब करत आहे. ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा आहे. ऑर्गॅनिक मॅटरला डिग्रेडेट करण्याचं काम, डिकम्पोज करण्याचं काम, छोट्या छोट्या स्मॉल कंपोनंटमध्ये काम करण्याचं, डिग्रेड करण्याचं काम हे बॅक्टेरिया करत असते. बॅक्टेरियाला जगण्यासाठी एनर्जी सोर्स ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये जे काही त्याला सर्वाईव्ह राहण्यासाठी न्यूट्रिशन्स लागतात ते ऑर्गॅनिक मॅटरमध्ये ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये प्रेझेंट राहतात आणि स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी ते ऑर्गॅनिक मॅटर ते डिग्रेड करत असतात. आणि डिग्रेड केल्यामधून डिग्रेडेशनच्या प्रोसेसमध्ये त्यामधून बॅक्टेरिया CO2 कार्बन डायऑक्साईड NH3 हे प्रोड्यूस करत असतात अमोनिया. आणि हे प्रोड्यूस करत असताना त्या ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये अल्गीला सुद्धा सर्वाईव्ह राहण्यासाठी या सर्व न्यूट्रिशनची आवश्यकता असते. तेव्हा ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये अल्गी बॅक्टेरियाने ऑर्गॅनिक मॅटर डिग्रेडेट करताना जे काही केमिकल्स, जे काही गॅसेस प्रोड्यूस केलेले आहे, डिग्रेडेट करताना जे काही गॅसेस प्रोड्यूस केलेले आहे, फॉर एक्झाम्पल CO2 आणि NH3, ते ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून अल्गी स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी ॲब्झॉर्ब करते. तेव्हा अल्गी स्वतःला जगण्यासाठी बॅक्टेरियाने प्रोड्यूस केलेला CO2 आणि NH3 हे स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी बॅक्टेरियाकडून प्रोड्यूस केलेलं हे केमिकल्स, हे गॅसेस स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी ते ऑक्सिडेशन बॉन्डमध्ये घेत असतात. म्हणजेच का अल्गी आणि बॅक्टेरिया हे दोन्ही मायक्रो ऑर्गॅनिझम एकमेकाला बेनिफिशियल टू इच अदर आहे. दोघाला ते एकमेकाचे फायदेशीर आहे.
अल्गीने फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेच्या वेळेस ऑक्सिजन प्रोड्यूस केला आणि बॅक्टेरियाने अल्गीने प्रोड्यूस केलेला ऑक्सिजन स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी ॲब्झॉर्ब केला आणि बॅक्टेरियानं ऑर्गॅनिक मॅटर डिग्रेडेशन करताना CO2 आणि NH3 प्रोड्यूस केला. CO2 आणि NH3 प्रोड्यूस केल्यानंतर ते गॅसेस स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी अल्गीने ॲब्झॉर्ब केले. म्हणजेच काय, अल्गी आणि बॅक्टेरिया ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये स्वतःला सर्वाईव्ह राहण्यासाठी वातावरणामधून ऑर्गॅनिक मॅटर डिग्रेड करण्यासाठी बेनिफिशियल रोल एकमेकाला ते फायदेशीर आहे. त्याचबरोबर वातावरणामधला त्या ऑक्सिडेशन पॉन्डमधला ऑर्गॅनिक मॅटरचं सुद्धा डिग्रेडेशन होऊन जातं. म्हणजे अल्गी आणि बॅक्टेरिया ऑक्सिडेशन पॉन्डमध्ये एकमेकाला फायदेशीर आहे. अशा असोसिएशनला आपण पॉझिटिव्ह असोसिएशन म्हणतो आणि ते एकमेकाला फायदेशीर आहेत अशाच असोसिएशनला आपण सिम्बायोसिस और म्युच्युअलिझम सुद्धा म्हणत असतो. परंतु ते दोघेही एकमेकाला फायदेशीर आहेत. तर अशा असोसिएशनला आपण म्हणणार आहे सिम्बायोसिस और सिम्पली ॲज अ म्युच्युअलिझम. बाकीचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.